नमस्कार सगळ्यांना। आजची रेसिपी परत एक टिफिनसाठी आणि तुमच्या ब्रेकफास्टसाठी आहे। काय नाव द्यायचे ह्या रेसिपीला ते तुम्हीच मला सांगा। चला तर मग सुरू करूया। 4 मोठे चमचे बेसन घेतलेला आहे, 1 चमचा मक्याचं पीठ, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा मीठ, पाणी घालून हे आपल्याला बॅटर करायचं आहे बेसनचं। ग्रॅज्युअली तुम्ही पाणी ॲड करा, गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत आपल्याला त्याच्यामध्ये। छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर छान मिक्स झालं की आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे बारीक छान कापून घेतलेली ओली मिरची आणि व्हेजिटेबल्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करा। मी आता इथे घेतलेलं आहे गाजर, शिमला मिरची, कोथिंबीर आणि उकडून घेतलेले मका। ते आपल्याला छान बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं ठीक आहे, आपल्याला इथे पाणी घालून त्याला थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे। एक ग्रिलचा पॅन घेतलाय मी, तुम्ही बेसिक पॅन सुद्धा घेऊ शकता। त्याला छान ऑइलने ग्रीस करून घेतलंय। आता एक ब्रेडचा स्लाइस घेतलाय, तो डिप केलाय आपल्या बॅटरमध्ये। मस्तपैकी वेजीज स्प्रेड करून घेतलेले आहेत आणि आता ते आपण फ्राय करून घेणार आहोत। थोडंसं वरून मी ऑइल ॲड करणार आहे ब्रेडवरती। बेसन चांगलं खरपूस भाजून यायला पाहिजे म्हणून थोडंसं ऑइल वरून ॲड करायचं आहे आणि दोन्ही बाजूनी त्याला आपल्याला प्रेस करून शिजवून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे। जितकं प्रेस करून तुम्ही त्याला फ्राय करून घ्याल तितकं ते छान मस्तपैकी कुरकुरीत बनतं आणि आतमध्येपर्यंत शिजतं। आज मी ही रेसिपी आमच्या ब्रेकफास्टसाठी आणि माझ्या मुलीच्या टिफिनसाठी सुद्धा बनवलेली आहे। असं वेगळं काहीतरी असलं की ती खूप एक्सायटेड असते टिफिनसाठी। मी तुम्हाला अजून 2 करून दाखवते आहे। परत आपल्याला पॅन ग्रीस करून घ्यायचं आहे ऑइलनी। ब्रेडवरती जर वेजीज आले नसतील तर तुम्ही वरूनही ॲड करू शकता आणि आलटून पलटून घेऊन त्याला आपल्याला छान करपूस भाजून घ्यायचं आहे। मध्येच तुम्ही त्याला थोडंसं ऑइलने ग्रीस करून घेतलात तरी चालेल। आता हे आपले छान करपूस दोन्ही बाजूने भाजून झालेले आहेत। मी काढून घेते आणि टिफिन देते भरून। माझ्याकडे हे शेपचे मोल्ड आहेत, मी त्याला थोडा शेप देते। मुलांना असं एक्साइटिंग काहीतरी असलं की टिफिन खूप आवडतो आणि तो टिफिन नक्की संपून येतो। याच्यापेक्षा वेगळं आईला काय हवंय अजून। तुम्ही बघू शकता की ती टिफिन भरायला सुरू करते आहे। आज तीच तिचा टिफिन पॅक करणार आहे, सो टिफिन नक्कीच संपून येणार आहे आज। खूप एक्सायटेड आहे आज ती टिफिनसाठी। मी शेपचे जे तुकडे केले ते सुद्धा टाकले आणि असेच जे उरलेले तुकडे आहेत ते सुद्धा दिलेले आहेत। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की सांगा। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। तोपर्यंत सगळ्यांची काळजी घ्या। बाय बाय।